कालपासून राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्या जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतात। काल ते सोलापूरला होते, आज ते धाराशिवला आले। मात्र धाराशिवला आल्या आल्या हॉटेलमध्ये आल्या आल्या सगळा प्रकार घडलेला आहे। धाराशिवनंतर ते पुढे हिंगोली, परभणी, बीड आणि संभाजीनगरला देखील जाणार आहे। मात्र आज सकाळी त्यांनी जे आरक्षणाच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं त्याच्यावरून मात्र मराठा आंदोलकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। बघा, राज ठाकरे समोर आलेले आहेत। राज ठाकरे खाली आले, हॉटेलमधून खाली आले आणि त्यांनी त्या सगळ्या संतप्त आंदोलकांशी त्यांनी थोडेसे बोलले आणि पुन्हा ते गेलेले आहेत। म्हणजे राज ठाकरेंशी आता या सगळ्या मराठा आंदोलकांशी चर्चा होईल का नाही याची उत्सुकता आहेच। फक्त आपण ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबलेले आहेत तिथे सगळे मराठा आंदोलक घुसलेले आहेत। मात्र आपल्या खोलीतून बाहेर येत राज ठाकरेंनी या मराठा आंदोलकांशी काही वाक्य देखील ते बोललेले आहेत। आता या मराठा आंदोलकांशी सविस्तरपणे राज ठाकरे चर्चा करणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांची भेट देखील झाली। राज ठाकरे त्यांच्याशी काही वेळ संवाद साधला आणि राज ठाकरे पुन्हा आपल्या खोलीकडे परतलेले आहेत। मात्र सविस्तरपणे या मराठा आंदोलकांशी आता राज ठाकरे बोलणार का, काय संवाद होणार का, काय बैठक घेणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र ठिय्या मांडला होता मराठा आंदोलकांनी, तिथे राज ठाकरे त्यांना भेटायला आले, त्यांच्याशी बोलले। अगदी काही तासापूर्वीच आपल्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी ते सोलापूरवरून धाराशिवमध्ये आले होते। हॉटेलमध्ये दाखल होताच हे सगळे मराठा आंदोलक तिथे घुसले। सकाळी मराठा आरक्षणावर राज ठाकरेंनी जे विधान केलं होतं त्याच्यावरून मराठा आंदोलक संतप्त झालेले आहेत। महाराष्ट्रात एवढ्या सर्व गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही, हे राज ठाकरेंचं जे वक्तव्य आहे मराठा आरक्षणावरचं त्याच्यावरूनच आता मराठा आंदोलक संतप्त झालेले आहेत। त्यांची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। प्रकाश आंबेडकर यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया या राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून व्यक्त केली होती। आणि आपण धाराशिवमधील ही सगळी घटना बघतोय। साम टीव्हीवर ही सगळी तुम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघताय। धाराशिवमधील एका हॉटेलमधील आहेत। अजूनही घोषणा देत आहेत मराठा आंदोलक। धाराशिवच्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले, त्याच्यानंतर राज ठाकरेंनी आंदोलकांना आता चर्चेला बोलावलेलं आहे। राज ठाकरेंविरोधात मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत, कारण राज ठाकरेंचं मराठा आरक्षणावर मुद्द्यावरचं वक्तव्य। राज ठाकरेंचा हा महाराष्ट्र दौरा आहे। धाराशिव नंतर ते मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा राज ठाकरेंचा दौरा खूप महत्त्वाचा आहे। मात्र धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांना घेरलंच। आता राज ठाकरे आणि हे आंदोलक यांच्यामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे, कारण राज ठाकरेंनी त्यांना चर्चेला बोलावलेलं आहे। आता ही काय चर्चा होते, कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर होते ते